हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर थंबनेलवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या आपल्या व्हिडिओचं टॉपिक काय असणार आहे. थोडंसं वेगळं आहे. जे काही डेली रुटीन मी दाखवते त्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हटलं थोडंसं, कारण क्लिनिंगचे माझे व्हिडिओ बऱ्यापैकी चालतात किंवा म्हणजे लाईक केले जातात. तर माझं जे काही घर आहे, आता घर प्रत्येकाचं वेगळं असतं, लहान मोठं असू शकतं, घरातलं सामान कमी जास्त असू शकतं, पण मी माझं घर ज्या काही मला सवयी आहेत थोड्याफार की ज्यामुळे घर नीट आणि क्लीन राहतं, तर त्या मी आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच आवडला तर एक लाईक देखील करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. खरं तर घर नेहमी स्वच्छ ठेवणं, प्रेझेंटेबल ठेवणं म्हणजे रोज खूप काही साफसफाई करणं किंवा खूप मोठं काम करणं असा त्याचा अर्थ होत नाही. तर छोट्या छोट्या सवयी जपणं आणि त्यामुळेच आपल्याला ती सवय होऊन जाते आणि आपण वेगळं काहीतरी किंवा एक्स्ट्राचं काम करतोय ही भावना आपल्या मनातून कायमची निघून जाते. त्यामुळे काम तर रोजचंच असतं, पण त्या कामासाठी आपण काहीतरी वेगळं करतोय असं अजिबात आपल्याला वाटत नाही आणि शरीराने आणि मनाने आपण तयार असतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी. त्यामुळे फारसा थकवा आपल्याला वाटत नाही. तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिली सवय तर मला ही आहे, बऱ्याच जणींना असेल, पण कोणाचा टायमिंग चुकतो. उठल्यानंतरच मी बेड व्यवस्थित करून घेते, कारण सकाळी मुलाचं स्कूल असतं. एखाद्या वेळेला तो झोपलेला असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण ॲटलिस्ट मी ज्या बेडवर झोपते ते तरी मी क्लीन करते. झटकून वगैरे चादरी वगैरे व्यवस्थित घड्या घालून ठेवते. बेडशीट व्यवस्थित ताट करून अंथरून ठेवते. पिलो वगैरे इकडे तिकडे पडलेले असतात ते नीटनेटक्या करते. एवढं जरी आपण सकाळी उठल्यानंतर पहिलं हे काम केलं तर यामुळे एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळते आणि एक डोळ्यांना सवय होते असं चांगलं बघण्याची किंवा सगळं प्रेझेंटेबल असण्याची किंवा नीटनेटकेपणाची. त्यामुळे काय होतं की प्रत्येक गोष्ट तिथून पुढे सुरुवातच जर आपली चांगली झाली सकाळी सकाळी तर दिवस आपला संपूर्ण व्यवस्थितच जातो. त्यानंतर सकाळी स्वयंपाक वगैरे टिफिन आधी शाळेत गेल्यानंतर किंवा अहो गेल्यानंतर जे आपले कामाचं रुटीन सुरू होतं घर क्लिनिंगचं, प्रत्येकजण इथं करतातच. स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालं की रोजच्या रोज फरशी पुसणं झालं, झाडू मारणं झालं. तसं तर सकाळी एकदा झाडू मारून झालेला असतो उठल्यानंतर, पण तो घाई गडबडीत मारलेला असतो. बऱ्याच गोष्टी एकाच वेळेला डोक्यात सुरू असतात. बऱ्याचदा टिफिनची घाई असते, सकाळी थोडंफार उठायला लेट झालेलं असतं तर पुढच्या कामांची तयारीसाठी घाई असते. त्यामुळे तो एवढा डीपली झाडू मारला जात नाही. जसं की आता मी हे कार्पेट वगैरे उचलून त्याच्या खालून, तर हे मी रोजच्या रोज पूर्ण नाही उचलत, असं त्याच्या खालनं मी झाडून घेते. आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा मी ते पूर्ण गोळा करून त्याला क्लीन करून घेते, ओल्या कपड्याने पुसून घेते. पण त्याआधी रोजच्या रोज मी हा एक ब्रश आहे माझ्याकडे ब्लू कलरचा, आता मगाशी जो तुम्ही बघितला, तर त्याने मी त्याच्यावर झाडून घेते. कारण बऱ्याचदा काय होतं, मुलं काहीतरी खायला घेतात ते त्यावर सांडलं जातं आणि रोजच्या रोज त्याला ओला कपडा लावणं वगैरे मला योग्य वाटत नाही, कारण तो खराब होईल, त्याची शाईन निघून जाईल. आणि आठवड्यातून एकदा पूर्ण त्याला बाहेर काढून त्याच्या खालून घाण काढून घेते मी. पण रोजच्या रोज ते शक्य होत नाही. रोजच्या रोज मी फक्त त्याला दोघं साईडने असं फोल्ड करून त्याच्या खालून झाडू मारून घेते, सोप्याच्या खालून झाडू मारून घेते. आणि आता हे माझं 10 म्हणजे 9:30 ते 10 नंतरचं रुटीन आहे. घरातलं स्वयंपाक, नाश्ता, पाणी, भांडी सगळं झालेलं आहे. माझं मशीन लावलं गेलेलं आहे कपड्यांचं. आणि त्यानंतर घरांना मी एकदा व्यवस्थित नीट आणि क्लीन असं झाडू मारून घेते. सकाळी घाई गडबडीत मारलेला असतो त्यामुळे. आणि त्यानंतर मग टॉयलेट, बाथरूम व्यवस्थित क्लीन करते. तर इथे मला एक गोष्ट सांगायची, बऱ्याचदा काय होतं की आपण रोजच्या रोज फक्त पाण्याने धुवून टाकतो किंवा मग बऱ्याचदा कंटाळासुद्धा करतो, घाण झालेला नाही आहे असं. पण किती जरी काम असलं तरी मी टॉयलेट, बाथरूम, एखाद्या वेळेस माझी फरशी पुसणं मी कॅन्सल करते जर का तब्येत खराब असेल किंवा काही इतर गोष्टी असेल, काही कामं असतील दुसरी, तर पण टॉयलेट, बाथरूम मी आवर्जून स्वच्छ करते. कारण घरातली सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा जी काही असते तर ते तिथेच जमा होते. तर जाड मीठही मी भरून ठेवते, जे की मी दर 15 दिवसांनी किंवा मग शनिवारी बदलवत असते. टॉयलेट, बाथरूममध्ये वाट्या भरून ठेवल्यात मी जाड मिठाच्या. तर त्यामुळे निगेटिव्हिटी थोडीशी कमी होतो, त्याचा इम्पॅक्ट. पण स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे मी टॉयलेट, बाथरूम सगळ्यात आधी पूर्ण क्लीन करते. बाथरूम तर मी त्याच्यात पाण्याचा थेंबसुद्धा खाली राहू देत नाही. आणि टॉयलेट, बाथरूम क्लीन झाल्यानंतर मग रोजच्या रोज एक कापड घेते. एक छोटीशी सवय आहे जी थोड्या दिवस सुरुवातीला आपल्याला वाटते की थोडंसं टाईम आपला जातो आहे त्याच्यात, पण एकदाची सवय झाली की एवढी सहज होऊन जाते ती की आपण काही करतो आहे रोजच्यापेक्षा वेगळं हे अजिबात आपल्याला जाणवत नाही.
तर ती म्हणजे की मी एका बाउलमध्ये एका बकेटमध्ये छोट्या पाणी घेते, त्यात थोडंसं निरमा पावडर घालते आणि हा एक कापड मी स्पेशल करून ठेवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की माझ्याकडे प्रत्येक कामांसाठी वेगवेगळे कापड मी काढून ठेवलेले आहेत. असे टॉवेल मी घेऊन ठेवलेले डीमार्टमधून भरपूर, आणि त्यांचे मी 2 सेट बनवलेत. म्हणजे एक सेट धुवायला टाकला की दुसरा आपल्याला वापरायला होतो. त्यात मी किचन ओटा पुसण्यासाठी वेगळा आहे, हात पुसण्यासाठी वेगळा, त्यानंतर गॅसची शेगडी जी असते ते पुसण्यासाठी वेगळी, आणि हे जे काही बाकीचं सामान आहे तर रोजचं फर्निचर वगैरे ज्या काही गोष्टी आहेत थोड्याफार माझ्या घरात तर त्या पुसण्यासाठी वेगळं, असं पूर्ण एक सेट मी बनवलेला आहे. आणि एक आपण पोळपाटच्या खाली वगैरे ठेवतो तो, तर तो पूर्ण 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड मी ते सगळं धुवायला टाकते आणि दुसरा जो सेट आहे तो वापरायला काढते. तर ही एक सवय मला खूप छान मी स्वतःला लावून घेतली आहे. आधी काय व्हायचं, मी एक 8-15 दिवसांनी हे सगळं क्लीन करायला घ्यायची, तर एवढी घाण झालेली असायची. तर जे काही 10 मिनिटांचं काम, 15 मिनिटांचं काम, ते मला स्पेशल त्याच्यात 2 तास जायचे. त्यामुळे त्या दिवसाचं ठरलेलं काही कामं असायची किंवा मग एक्स्ट्राचं काम झाल्यामुळे थकवा खूप जास्त यायचा आणि उगाचच आपण खूप काही केलेलं आहे किंवा खूप दमतो आपण, घरात खूप कामं असतात असं आपल्याला वाटतं. तर ह्या ज्या आहेत प्लग वगैरे, स्विच वगैरे, तर त्यांच्यावर सुद्धा रोजच्या रोज फक्त एक कापड मारायचं असतं. तुम्हाला दिसत असेल हेही, आणि अजून इतरही मी तुम्हाला 1-2 ठिकाणी दाखवते. अजिबात स्विचवर माझ्या घाण नसते, त्यामुळे मला एकच कपडा फिरवावा लागतो. आणि हेच जर का मी 8-15 दिवसांनी काम करायला घेतलं तर खूप खराब होतो, कापडही खराब होतो, वेळही जास्त जातो, आपल्याला थोडं रगडून पुसायला लागतं, त्यामुळे एक्स्ट्राचा वेळ जातो. आणि रोजच्या रोज जर अशा पद्धतीने एक कापड फिरवलं तर मोजून मला हार्डली 15 मिनटं लागतात ते सगळं पुसायला. आज व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला ते तसं थोडंसं डीपली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण रोज एक पटकन होतं ते, कारण ती क्विक अशी एक सवयच मी स्वतःला लावून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या ज्या काही विंडो असतात, तर आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यात तर माझ्याकडे भरपूर धूळ येते. म्हणजे सगळ्यांकडेच धुळीचं प्रमाण उन्हाळ्यात खास करून जास्त असतं. त्यामुळे धूळ तर जमलेली असतेच, तर ती त्या वेळेला जर का आपण कमी मेहनतीमध्ये स्वच्छ होते. आणि जर का आपण वेट केलं किंवा 1-2 दिवसानंतर करू किंवा 1-2 दिवसा आड करू तर ते खूप जास्त धूळ जमा होऊन जाते आणि वेळ जास्त लागतो. त्यामुळे लगे हात रोजच्या रोज हे कामं मी करून घेते. झाडू मारून झाल्यानंतर फरशी पुसायच्या आधी हे सगळं मी करत असते. खरं तर माझ्याकडे फारसं फर्निचर नाही आहे, फारसं म्हणजे फर्निचर मी केलेलंच नाही आहे घरात, पण जे काही आहे ते ट्रॉलीज वगैरे, देवघर, इतरही वस्तू आहेत, टेबल वगैरे, आधीचं स्टडी टेबल आहे. आणि जास्त वेळ मला थोडाफार म्हणजे पूर्ण घराच्या अकॉर्डिंग मला माझ्या पार्लरच्या रूममध्ये थोडं जास्त वेळ लागतो, कारण तिथे बऱ्याचशा किचकट म्हणजे बारीक सारीक गोष्टी आहेत, जसं की चेअर झालं, ट्रॉली मला रोजच्या रोज क्लीन करायला लागते, कारण एखाद दुसरं जरी क्लायंट आलेलं असतं फेशियलचं वगैरे तर खूप आपल्याला कंटाळा येतो आणि दमायला होतं घरातलं आवरून, प्लस ते झालेलं असतं, तर त्यामुळे त्या दिवशी तर ते तसंच ठेवलेलं असतं. पण मी बऱ्याचदा प्रयत्न करते की जसंच माझं काम होतं तसं मी ते सगळं आवरून घेते किंवा आवरायचा प्रयत्न तरी करते. आणि जर का संध्याकाळ झालेली असेल, लेट झालं असेल, एखाद्या वेळेस स्वयंपाकाची वेळ आहे किंवा मग काहीतरी मध्येच मुलांना भूक वगैरे लागते, तर ते सगळं मला तसंच सोडून द्यायला लागतं. तर ते नेक्स्ट डे मग मी सकाळी सगळं आवरून घेते. म्हणजे दुसऱ्या दिवशी कोणी क्लायंट जरी आलं किंवा मध्येच माझं स्वतःचं काही निघालं तर ते सगळं नीट आणि क्लीन असतं. धावपळ माझी अजिबात होत नाही की हे करायचं बाकी आहे, ते करायचं बाकी आहे, एवढं डोक्यात राहत नाही. आणि ही सगळी प्रोसेस जर तुम्हाला खूप मोठी वाटत असली तरी हे रोजच्या रोज माझ्यासाठी फक्त 15 मिनिटांचं काम आहे. 15 ते 20 मिनटं मला घरांना म्हणजे पोचा मारायला, जे की मॉप आहे माझ्याकडे, आता प्रत्येकीकडे मॉप ते असतंच, आता काय आपल्याला खाली बसून घरं पुसायची नाही आहेत. तसं तर मी खाली बसूनच पुसत होती याआधी, पण उन्हाळा लागला तेव्हापासून मी 2 टाईम फरशी पुसते, सकाळी आणि संध्याकाळी. त्यामुळे मी मॉप घेतलं होतं, कारण 2-2 वेळेला खाली बसून होत नाही. एखाद्या वेळेस ठीक आहे सकाळी मी खाली बसून करायचा प्रयत्न करते, कारण सकाळचं जे काही फरशी पुसायचं काम असतं तर ते मी आता सध्या अंघोळीच्या आधीच करून घेते. टिफिन वगैरे झाला आधीचा, तो गेला की मी लागलीच करून घेते. पण आता सुट्ट्या लागल्या तेव्हापासून जरा लेट होतं आहे, कारण सकाळी उठणंच थोडं उशिरा होतं आहे. त्यामुळे मग मी आधी देवपूजा वगैरे सगळं आवरून घेते आणि मग हे करायला मी घेते. आणि हे तर सगळं मी जे काही सांगते ते झालं. माझ्यासारखं जे कोणी हाऊसवाईफ असतील किंवा घरातून काहीतरी काम करत असतील त्यांना हे सगळं शक्य होऊ शकतं. पण एखाद्या वेळेस बऱ्याच जणींचं असं असतं की आम्ही घरीच नसतो, आम्हाला बाहेर जॉब करायचा असतो आणि त्यांचा टायमिंग तसा असतो सकाळी लवकर निघणं वगैरे, तर तो तर एक अपवाद आहे आता ह्या गोष्टीला. पण मग कसं आहे, आठवड्याला त्यांचा सुट्टीचा जो काही दिवस असतो तो पूर्णपणे मग क्लिनिंगमध्ये जातो. आणि तेच व्हायला नको म्हणून वेळोवेळी आपण जर का एक 5-10 मिनटं थोडं लवकर उठून थोडं रोजच्या रोज आवरत असलो तर सुट्टीचा संपूर्ण दिवस हा तुम्हाला स्वतःसाठी घालवता येतो किंवा देता येतो.
तर म्हणूनच माझा एवढा आटापिटा चालला आहे की रोजच्या रोज जर आवरलं तर घाणच जमा नाही होणार, आणि घाण जमा नाही होणार तर एक्स्ट्राचा वेळ आपल्याला सेपरेट द्यायला लागणार नाही की चला आज घर आवरायचे. कारण घर आवरणं म्हटलं की खूप मोठं टास्क असतं. स्पेशली ज्या काही वर्किंग वुमेन असतात बिचाऱ्या आठवड्याभर बाहेर काम करतात आणि परत शनिवार रविवारी संपूर्ण दिवस त्यांच्या घरात, तर त्यांना स्वतःसाठी अजिबात वेळ भेटत नाही. त्यामुळे रोजच्या रोज थोडासा वेळ काहीतरी ॲडजस्ट होत असेल तर एवढे सवय लावून घेतल्या तर स्पेशल पूर्ण दिवस किंवा सुट्टीचे 2-3 तास आपल्याला ह्या कामांसाठी स्पेशली वाया घालवायला लागत नाही. पण मग हे नसलं तर त्यांच्यासाठी दुसरा एक टास्क असतो की सुट्टीच्या दिवशी काहीतरी स्पेशल बनवायचं असतं. मात्र आराम कुठल्याच बाईला नसतो, मग ते घरात राहणारी असो किंवा बाहेर जाणारी असो. तर असं मी माझ्या मुद्द्यावर परत येते. तर ह्याच्यात काय होतं की आपल्याला घरात रिमोट व्यवस्थित एका जागेवर सापडत नाही, तर त्यामुळे मी असं एक बॉक्स केलेला आहे. सगळे रिमोट वापरून झाल्यावर आम्ही त्याच्यातच ठेवतो, म्हणजे पटकन ते सापडतात. तर टी व्हीचा रिमोट आहे, फॅनचे रिमोट आहेत, डिश टी व्हीचा रिमोट असतो, त्यानंतर कारवा आहे माझ्याकडे त्याचा रिमोट असतो. तर सगळे एकाच ठिकाणी ठेवलेले असतात त्या बॉक्समध्ये, म्हणून ते पटकन सापडतात. त्यानंतर चार्जरसुद्धा आपण जिथे लावतो तिथे प्लगमध्ये सोडून देतो. तर तसं न करता फोन चार्ज झाल्यानंतर घरात तर मीच लावते, सकाळी लवकर उठणं होतं तर दोघं तिघं फोन मीच लावून देते माझ्या हाताने, आणि चार्जिंग झाले की सगळे चार्जर काढून मग गोळा करून त्यांना खाली जो काही बाऊल दिसतो येलो कलरचा तर त्यात मी ठेवलेले असतात. जरी मी रोज एक कापड मारते तरीसुद्धा माझ्या घरात रोजच्या रोज धुळी येतेच. कारण हवेसाठी म्हणा किंवा मग उजेडासाठी म्हणा दारं खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायला लागतात थोड्या वेळ तरी. सकाळी उठते मी तेव्हापासून 6 वाजेपासून मी दारं खिडक्या उघड्या करून ठेवते. आधी मी लवकर उठायची तर लवकर उघड्या करून ठेवायची, पण आता सुट्ट्या असल्यामुळे 6, 6:30 कधी 7ही होतात उठायला. तर मी जेव्हा उठते तेव्हापासून खिडक्या ओपन करून ठेवते. किंवा मग काय होतं आपल्याला ज्या वेळेला उठायची सवय झालेली असते त्यावेळेला आपल्याला त्या वेळेला आपोआप आपल्याला जाग येते. तर सकाळी जर का मला 5ला 5:30ला जाग आली तर मी तेव्हासुद्धा सगळं दारं खिडक्या ओपन करून ठेवते. मेन डोअर नाही उघडत, फक्त दोघं बाल्कन्यांचे दार उघडते आणि सगळे विंडो ओपन करून ठेवते. जाडी लावलेली असते त्यामुळे घरात सकाळची फ्रेश हवा येते आणि हवा खेळती राहते. खूप पॉझिटिव्ह वाटतं. त्यामुळे घरात सारखं जर का दारा खिडक्या बंद करून ठेवलं तर ती घरात एक कुबट वास येतो. आणि दुसरी गोष्ट अशी की ती हवा साचलेली असते, सगळी निगेटिव्हिटी बाहेर हवा खेळते असली की जरा पॉझिटिव्ह वाटतं, घरात प्रसन्न वाटतं. तर त्यासाठी मी दारं खिडक्या सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळ उघड्या करून ठेवते, त्यामुळे धूळ तरीही येणारच. सकाळी 11-12 नंतर जेव्हा मी फरशी वगैरे सगळं पुसून माझं आवरून होतं तेव्हा सगळं दारं खिडक्या मी बंद करून ठेवते, जी की मग दिवसभर बंद असतात आता उन्हाळा असल्यामुळे. संध्याकाळी मात्र डायरेक्टली 6:30-7लाच उघडले जातात. तर रोजच्या रोज एक कापड मी दारा खिडक्यांवर सुद्धा फिरून घेते. खिडक्यांवर म्हणजे खिडक्यांच्या खाली जे काही स्टाईल असते तिथे, आणि मेन डोअर तर हे रोजच्या रोज मी पुसूनच घेते, प्रयत्न करते पुसायचा. कधी एखाद्या वेळेस राहून जातं, या बाकीच्या गोष्टी पुसून होतात आणि दारं मी बऱ्याचदा पुसायला विसरते. पण आता मी प्रयत्न करते की रोजच्या रोज एक कापड त्यावरही मारलं जावं. आणि सेफ्टी डोअर महिन्यातून एकदा पुसून घेते बकेटमध्ये पाणी घेऊन, कारण ते खूप जास्त खराब झालेलं असतं. रोजच्या रोज तर पुसणं ते पॉसिबल नसल्यामुळे. आणि इथे मला सगळ्यात जास्त वेळ लागतो, कारण सगळ्या गोष्टी एका जागेवर नसतात, इकडे तिकडे सगळा पसारा झालेला असतो. तर इतर सगळ्या घराला जर का मला 10 मिनटं लागत असतील तर इथे एकाच रूमला मला 10 मिनटं 7-8 मिनटं लागून जातात. पण असं रोजच्या रोज क्लीन केल्यामुळे कोणी आलं की त्यांनाही छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि स्वतःचा मोठेपणा म्हणून नाही, पण मला बऱ्याच जणी म्हणतात की जे कोणी इथं क्लायंट वगैरे की तुमचं घर खूप फ्रेश वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं असं त्या म्हणतात. कारण त्याच्यामागे कारणे तशी आहेत. मी रोज दोघं वेळ सकाळ संध्याकाळ कापूर जाळते घरात, धूप लावलेला असतो. त्यानंतर आता हे जे सगळं काही क्लीन करून झालं की त्यानंतर मला दोघं वेळ सकाळी आणि संध्याकाळी घरात हलका असं एखादं रूम फ्रेशनर सगळ्यांनी वापरावं माझं असं म्हणणं आहे. तर तो स्प्रे मी करून ठेवते, त्यामुळे दारा खिडके बंद असल्यामुळे अचानक कोणी बाहेरून आलं तर त्यांना ते खूप छान फ्रेश वाटतं, घरही क्लीन दिसतं आणि त्यातल्या त्यात हलका असा एक सुगंध जाणवतो. तर त्यामुळे सुद्धा घरात खूप प्रसन्न वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप जी की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितली, घरातल्या इतर गोष्टी एखाद्या दिवस आपण कंटाळा केला तरी चालेल, पण टॉयलेट बाथरूम आणि त्या जे काही जाडी असते त्यांची बाथरूममधली किंवा सिंकमधली तर ती रोजच्या रोज क्लीन व्हायला हवी. त्यामुळे सुद्धा आपल्याला दिसत नसेल पण घरात एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्हिटी येते. करून बघा तुम्हाला वाटत असेल तर, कारण रोजच्या रोज मी असं नाही म्हणत की तुम्ही डायरेक्टली डीप क्लीन करा, मी स्वतःही नाही करत डीप क्लीन, पण जे काही टॉयलेट क्लीनर असतात
सॉरी बाथरूमचं क्लीनर असतं त्याने खाली फरशी वगैरे घासून अर्ध्यापर्यंत मी त्या ज्या काही स्टाईल असतात ते घासून काढते. आणि डीप क्लीन मी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा करत असते. पूर्ण वरपासून खालीपर्यंत जे काही स्टाईल असतात तर ते घासून काढते. तर ते यासाठी की आधी बऱ्याचदा शॉवर घेतो त्यामुळे ते पाण्याचे शिंतोडे दारावर उडालेले असतात आणि आजूबाजूला सुद्धा उडालेले असतात. पण तरीसुद्धा ते रोजचे रोज पॉसिबल कोणालाही होणार नाही. तसंच मलाही नाही होत, म्हणून मी ते महिन्यातून एकदा 2 महिन्यातून एकदा घासून काढत असते. आणि विंडो ज्या काही असतात टॉयलेट बाथरूमचे ते तर डायरेक्ट मी धुवून काढते. काचा असल्यामुळे ते काही काढणं एवढं मला पॉसिबल होत नाही प्रत्येक वेळेला. ते काच काढणं वगैरे डायरेक्टली धुवून टाकते मी नळी लावून. ते म्हणजे मागची जाडी धुवून होते आणि ते काच पण धुवून होतात. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही कामं असतात तर ते वारानुसार मी डिवाईड करून घेतलेले. जसं की शनिवारी घरातले सगळे जाडे वगैरे काढले जातात, ते तर काही आपण रोज करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक शनिवारी अंघोळीच्या आधी एक झाडू मी पूर्ण घरातून फिरून घेते, जाडे वगैरे काढून घेते, फॅन पुसून काढते. आणि गुरुवारी आपलं सेवा असतात, जसं की मंगल कलश असतो घरात, त्यांच्यातलं पाणी बदलवणं, उंबरठ्याला हळदी लेपन करणं. कारण ह्या सगळ्या गोष्टींसोबत स्वच्छतेसोबत त्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच मॅटर करतात. कारण त्यामुळे सुद्धा घरात एक प्रकारची खूप अशी पॉझिटिव्हिटी येते. आणि त्यासोबतच घर तुमचं छोटं असो मोठं असो, बाल्कनी असेल नसेल, आता मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये बऱ्याचदा खास करून मुंबईला बऱ्याच जणांना बाल्कनी अवेलेबल नसते. तर ॲटलिस्ट तुम्हाला विंडो तरी असतात, प्रत्येकाला विंडो असतेच. तर थोडाफार तर एखादा कोपरा हिरवा करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे छान असे प्लांट आणा आणि मोजकेच आणा. जर का जागा कमी असेल तर गुगलला सर्च केलं तर आपल्याला हवा शुद्ध करणारे भरपूर असे प्लांट ते सजेस्ट करतात. तर ते तुम्ही घरात लावू शकता किंवा मग माझ्यासारखे इंडोर प्लांटसुद्धा ठेवू शकतात. तर माझ्याकडे 3 ते 4 असे इंडोर प्लांट आहेत आणि बाल्कनी तर एक माझी पूर्ण झाडांनी भरलेली आहे. आता मला आहे जागा म्हणून. तर असा एखादा हिरवा कोपरा जरी असला ना तर तिथे सुद्धा मन खूप प्रसन्न वाटतं, त्यामुळे सुद्धा घर आपलं प्रसन्न वाटतं. तर बऱ्याच जणांना म्हणजे सवय नसते किंवा ते काय म्हणतो ना आपण, त्यांना खूप मेंटेनन्स वाटतं झाडांचं, खूप लक्ष घालायला लागतं, त्यामुळे बरेच जण अवॉइड करतात. पण खूप जास्त नाही, पण जे गरजेचे आहेत हवा शुद्ध करण्यासाठी किंवा घरात निगेटिव्हिटी शोषून घेतात काही झाडं प्लांट असे आहेत की, तर तशी झाडं तुम्ही मोजकी झाडं ठेवा. फारसं काही तुम्हाला वेळ देता येत नसेल तर तशी झाडंसुद्धा तुम्ही घेऊ शकतात की ज्यांना आठवड्यातून 1-2दा पाणी घालायला लागतं आणि फार काही जास्त त्यांची काळजी घ्यायला लागत नाही. तर तशी झाडं तुम्ही घरात लावू शकता. त्यासोबतच मी प्रत्येक वेळेला जेव्हा घर पुसते, याआधी मी फक्त मंगळवार गुरुवार असं काही उपवास वगैरे असायचं तेव्हाच फरशी पुसायच्या पाण्यात मी गोमूत्र घालायची. पण आता मात्र मी रोजच्या पाण्यात घालते, कारण मला त्याच्याने खूप छान वाटतं. कारण गोमूत्र झालं किंवा जाडमीठ झालं यामुळे सुद्धा नकारात्मकता दूर राहते. किंवा त्याला एक सायंटिफिक कारणसुद्धा आहे की त्यामुळे जे काही किडे वगैरे असतात घरात, कॉक्रोच वगैरे असतात, तर ते सुद्धा लांब राहतात, म्हणजे घरात येत नाही. आणि त्यामुळेच मी आता रोजच्या फरशी पुसण्याच्या पाण्यात गोमूत्र घालून घेते आणि शनिवारी जाडमीठ घालते, गुरुवारी जाडमीठ, हळद आणि गोमूत्र अशा 3 गोष्टी घालून मी फरशी पुसत असते. तर आणि हो, एक पॉईंट आणखीन मी इथे एक हायलाईट करते. घरात नीटनेटकं राहणं किंवा घर नीटनेटकं ठेवणं हे एका बाईमुळे शक्य होत नाही. तर घरातील सगळ्यांना किंवा जेवढे मेंबर असतात तेवढे सगळ्या जणांना इतर काही कामं नाही, पण ॲटलिस्ट स्वतःची कामं स्वतः करायची किंवा मग वस्तू जिथून उचलली तिथे जागेवर ठेवायची. एवढ्या जरी सवय आपण लावून दिल्या ना तरी आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे कामं आपली हलकी होतात घरातली. आणि त्यामागे एक असं कारणसुद्धा आहे की वस्तू सगळ्या जागेवर सापडतात आपल्याला. प्रत्येक वेळेला काही वस्तू आपल्याला लागली तर तिला शोधावं लागत नाही. कारण आपण बऱ्याचदा काय करतो, किचनवर वगैरे बऱ्याच ठिकाणी आपण स्वतः बायकासुद्धा पटकन आपल्याला मसाल्याचे डबे वगैरे सापडायला पाहिजे किंवा काही वस्तू सापडायला पाहिजे म्हणून सीझर वगैरे, चाकू वगैरे सगळं तिथे जवळपास आपण हाताशीच ठेवलेलं असतं. त्यामुळे एवढी अडगड होते की बऱ्याचदा वस्तू पटकन भेटण्याऐवजी भेटतच नाही असं होऊन जातं, एकामागे एक त्या पडल्या जातात. त्यामुळे शक्यतो किचनसुद्धा नीट आणि क्लीन ठेवा आणि प्रत्येक वस्तूला त्याची एक सेपरेट अशी जागा करून द्या आणि स्वतःला त्या गोष्टीची सवय होते. पटकन आपला हात त्याच ठिकाणी जातो. असं जवळपास सगळं बाळगण्यापेक्षा किंवा गर्दी करण्यापेक्षा किचनवर ज्या त्या वस्तूला, प्रत्येक वस्तूला त्याची स्वतःची जागा द्या आणि तशी सवय आपल्याला ऑटोमॅटिक होते. मग कुठली वस्तू कुठे ठेवली असं प्रत्येक वेळेला शोधावं लागत नाही. त्यानंतर हा जो माझा मॉप आहे तर हा स्पेशली यासाठी आहे, मला खूप आवडतो. कारण ह्या वेळेस मी त्याला असं आधी माझ्याकडे जो होता तर तो पूर्ण गोल होता राऊंडमध्ये, तर त्यामुळे कानेकोपरे व्यवस्थित पुसले जात नव्हते. आणि हा जो आहे आत्ताचा तर तो असा ट्रायंगल शेपमध्ये असल्यामुळे कोपऱ्यांमध्ये खूप छान त्याच्याने क्लीन केलं जातं.
आणि तो जो गोल होता त्याच्याने क्लीन होत नव्हतं, म्हणूनच मी खाली बसून हाताने घरं पुसायला सुरुवात केली होती. तर तो मी आता बदलवला आणि त्याच्या बदल्यात मी आता हा घेतला आहे ट्रायंगलमध्ये. तुम्हाला जर घ्यायचं असेल नवीन किंवा अजूनपर्यंत घेतलं नसेल तर तुम्ही आता असाच ट्राय करा. हा मी डीमार्टमधून घेतला आहे ट्रायंगलमध्ये. त्याचं पुढचं मॉपचं डिझाईन आहे, त्यामुळे कानाकोपऱ्यांमधून छान असं आपल्याला पुसता येतं. त्यानंतर बाल्कनीमध्ये एकच गोष्ट आहे माझी सध्या तरी, मशीन. फारसं काही डेकोरेटिव्ह वगैरे केलेलं नाही आहे. भरपूर प्लॅन्स आहेत डोक्यात, ते होतील हळूहळू. पण ह्या गॅलरीत काही मी करू शकत नाही, खूप स्पेस कमी असल्यामुळे. हे स्टँडिंग बाल्कनी होती, उगाच ते मी थोडं वाढून घेतलं आहे पुढे, म्हणून थोडं त्याचं स्पेस तुम्हाला मोठं दिसत असेल. पण करायचं आहे, पुढच्या बाल्कनीत काहीतरी करूयात, बघूया आता. तर हे मशीनसुद्धा मी रोजच्या रोज एक कपडा त्याच्यावरनं मारून घेते आणि त्यानंतर दोघं बाल्कण्या मला धुवायची सवय आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी खूप पाणी वाया घालवते. फरशी पुसून झाल्यानंतर जे काही पाणी असतं तर तेच मी त्या बाल्कनीमध्ये टाकत असते, प्रत्येक रूमला जे आपण पाणी चेंज करतो ते, आणि त्याच्यानेच ते मी बाल्कनी धुवून घेत असते. त्यानंतर फॅन सुरू ठेवलेले होते मी. संपूर्ण फरशी वगैरे पुसून सुकून झाल्यानंतर घरात मी रूम फ्रेशनर मारून घेते आणि त्यानंतर सगळ्या दारा खिडक्या बंद करून ठेवते पूर्ण. म्हणजे उन्हाचा जो काही तडाखा असतो दिवसभराचा तो गेल्यावर संध्याकाळी डायरेक्टली 7लाच जेव्हा सूर्य मावळतो तेव्हाच मी दारा खिडक्या सगळं उघडते. तर टॉयलेट, बाथरूम, सिंक सगळ्या ठिकाणी मी हा स्प्रे करून घेते. तर म्हणणं माझं फक्त एवढंच आहे की आठवड्याच्या शेवटी संपूर्ण दिवस ह्या कामासाठी वाया घालवण्यापेक्षा किंवा 2-3 तास देण्यापेक्षा रोजच्या रोज जर आपण 15 मिनिटांची अशी सवय स्वतःला लावून घेतली डस्टिंगची, क्लिनिंगची, तर वरच्यावर आपला तो वेळ वाचतो आणि तो आपल्याला स्वतःसाठी घालवता येतो. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.